नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले मॅथ्स गुरु या समल्यात चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा हा पेपर 16 जानेवारी 2016 रोजी झालेला आहे. यामध्ये हा पेपर क्रमांक 2 आहे, तो आपण इथे पाहूया. यामध्ये पहिला भाग इंग्रजीचा आहे. येथे तुम्हाला उत्तर दिलेलं आहे आणि उत्तरावरील तुम्हाला 1 ते 5 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. पहा, फर्स्ट, The Green Revolution has led to self-sufficiency in food production. Option number 1 correct आहे. From the reading of the passage, which one of these statement do you think correct? Option number 3 correct. The Green Revolution is a mix replacing. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे. The Green Revolution has brought with it the formidable problem of, option 1 correct, poisoning of food grain and other edibles. Question number 4. The statement that the Green Revolution has also created the havoc by exterminating the species of useful parasites and viruses means pesticides and chemicals kill parasites and viruses which control pests. Option number 2 correct. Question number 5. Which of the following statement best reflects the underlying implication of the passage? And option number 4 correct आहे. The excessive use of chemicals and pesticides is dangerous. Choose the correct prepositions in the given sentence. Pune city recorded 41.8 mm rain in the 3 hours between 5:30 pm to and 8:30 pm. Option number 2 correct. Select the suitable articles in the given sentence. England is an island surrounded by the English Channel. Option number 3 correct. Question number 8. Find out the word with the correct spelling. आणि 1 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. 9. Name the part of speech the underlined word alas interjection आहे. Fill in the blank with most suitable pronoun. Had no Finry except her. Her आहे म्हणजे सी पाहिजे होतं. Choose the one which can be substituted for the given sentence. Specialist in disorder of nervous system, neurologist म्हणतात त्याला. Identify the figure of speech in the following line. The soul was like a star and dwelt apart. Simile. Question number 13. Identify the part of sentence which has an error. No sooner the sentence आहे. No sooner did the teacher enter the class, the children stopped shouting. इथं कॉमेंट जागेवर द्यायला पाहिजे होतं, म्हणजे ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. इथे एरर आहे. नेम द अंडरलाइन क्लॉज इन द गिवन सेंटेन्स. वी रिअलाइज द कंडिशन इन विच वी आर लिव्हिंग इन ऑल दिस डेज. ठीक आहे, हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे, याला माणसं ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, आणि हे राहिलेला जे रिमेनिंग भाग आहे तो मेन क्लॉज आहे. 15 नंबर क्वेश्चन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. द आर्मी हॅज बीन, इथं हॅज बीन पाहिजे, कॉल टू कॅरी आउट रेस्क्यू ऑपरेशन. ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 16. चूज द वन विच इज द नियरेस्ट मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड इन द सेंटेन्स. म्हणजे समानार्थी शब्द पहा. द पॅरेट वॉज नॉट डिनाइड द जॉयज ऑफ अर्बोरियल लाईफ, म्हणजे झाडावर राहणारे प्राणी म्हणतात त्याला लिव्हिंग इन ट्रीज. क्वेश्चन नंबर 17. सिलेक्ट द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस द सेम सेंटेन्स इन पॅसिव व्हॉइस. मेनी प्रिमिटिव्ह पीपल हॅड यूज्ड ऑफ पिक्टोरियल सिम्बॉल्स. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 3 असा आहे. पिक्टोरियल सिम्बॉल्स हॅड बीन यूज्ड बाय मेनी प्रिमिटिव्ह पीपल्स. ऑप्शन नंबर 3. त्यानंतर 18वा प्रश्न असा आहे. रिअरेंज द गिवन पार्ट्स ऑफ द सेंटेन्स विच आर लेबल्ड PQRS सो ॲज टू द कम्प्लीट द मिनिंगफुल सेंटेन्स. चूज वन ऑफ द फॉलोइंग करेक्ट सिक्वेन्स. हे करेक्ट सॉल्व्ह केल्यानंतर ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे, PSRQ. 19वा प्रश्न. Choose the most correct alternative which best express the following sentence in indirect speech. The mother said to Sadhna, "Why are you nervous today?" The mother asked Sadhna why she was nervous that day. Is
चूज द करेक्ट यूज ऑफ मॉडल ऑक्झिलरी एक्सप्रेसिंग अ हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट. वीस उत्तर आहे ती ही वूड प्ले फुटबॉल इन हिज यूथ. 21. चूज ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स. अनलेस वी कॅन इमॅजिन अ फ्युचर वी कॅन नॉट क्रिएट इट. 22 नंबर प्रश्न. द यंग वन ऑफ द डियर इज कॉल्ड फॉन. हॉर्स कोल्ड लायन कम. सिलेक्ट अँटोनिम ब्लिक. ब्लिक म्हणजे अंधुक, त्याच्या ऑपोजिट आहे ब्राईट. 24वा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. 25वा प्रश्न असा आहे. सिलेक्ट द करेक्ट सिम्पल सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्सेस. माय मदर अँड आय डिस्कस द न्यूज अँड बिल्ड बॉन्ड विथ द लार्ज युनिवर्स. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. डिस्कसिंग द न्यूज माय मदर अँड आय बिल्ड बॉन्ड विथ द लार्ज युनिवर्स. क्वेश्चन नंबर 26. चूज द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द अंडरलाइन फ्रेज इन द गिवन सेंटेन्स. ही बर्न द मिडनाईट ऑइल टू पास द आयस एक्झामिनेशन. ऑप्शन नंबर 3 करेक्ट. वर्क लेट इन टू द मिडनाईट. 27वा प्रश्न आहे. सिलेक्ट द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. वन ऑफ माय फ्रेंड्स इज लॉयर. ऑप्शन नंबर 1 करेक्ट. 28वा. चूज द करेक्ट यूज ऑफ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. वी हॅव बीन ट्राईंग व्हेरियस होम स्पून रेमेडीज. 29वा प्रश्न बा. चूज द मोस्ट सुटेबल आयटम टू मेक द सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट. हा प्रश्न 2013मध्ये आलेला आहे. ॲज इट इज इथे रिपीटेड झालेला आहे. व्हेन आय रीच्ड द स्टेशन द ट्रेन हॅड गॉन. 30. चूज द करेक्ट ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. नेदर ऑफ टू ब्रदर्स इज शुअर टू पास. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. भाग ए मराठी. पुढील जोड्यामधून योग्य जोडी ओळखा. मूक नायक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. 1 नंबर करेक्ट आहे. पुढीलपैकी कोणता शब्द विसर्ग संधी नाही तर निशांत. तृतीय पुरुष समासाचे उदाहरण ओळखा. विषयुक्त. अन्य भाषेतून मराठीत आलेल्या नाटकाचे नाव ओळखा. अजब न्याय वर्तुळाचा. 35. मनाने तरुण असलेल्या नजरा नेहमीच भविष्याचा वेध घेत असतात. या वाक्याचा काळ ओळखा. तर रीती वर्तमान काळ. 37. 36वा प्रश्न रद्द आहे. पूर्ण मायेची लेकरं ही कादंबरी कोणी लिहिली तर गोनी दांडेकर. समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. इथे 2 उत्तर दिलेले आहेत परीक्षेतने. रोकार या शब्दाचा योग्य विरोधार्थी शब्द नकार. कोलंबासाचे गर्वगीत हे कविरचना कोणाची आहे? कुसुमाग्रज. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. कोल्हापूरहून पंचमी बंगलोरला पोहोचायला बराच तास लागला. इथं द्वितीय आणि पंचमी 2 येतं. स्त्रीलिंगी शब्द ओळखा. 1 नंबर उत्तर आहे घडवंची. गटात न बसणारे नाव ओळखा. मिलिंद बोकील. धातुसाधित विशेषण ओळखा तर नासका. केवल प्रयोगी अवयव ओळखा तर वाहवा. 46. पुढील शब्दामधून लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा तर उत्तर आहे 4 विद्वत्तापूर्ण. 47. पुढील शब्दामधून संस्कृत उपसर्ग ओळखा तर प्यारा. उपसर्ग ओळखा तर परा. पुढील शब्दामधून फारशी प्रत्यय ओळखा. 1 नंबर उत्तर आहे दार. लांबलचक कंटाळूनी भाषण. एरंडाचे गुऱ्हाळ. कृतज्ञतेची प्रवृत्ती दर्शवणे मन ओळखा. गरज सरो वैद्य मरो. 51. झाडावरती चेंडू लटकले शेतामधून बॅटी म्हणाले ते सारे होते कोणी न कोठे काही. या काव्यामधून कोणता रस प्रत्ययाला येतो तर अद्भुत. चालला पुढे तो काय ऐट आनंद अग्नीचा ओहळ ओहळतो जणू मंद. उत्प्रेक्षा. पुढील काव्यामधून प्रश्नार्थ नसलेले वाक्य ओळखा तर 1 नंबरचं उत्तर आहे. पुढीलपैकी कोणत्या नावाचा प्रयोग असू शकत नाही. अकर्मक कर्मणी. चुकीच्या पद्धती केले सामान्य रूप ओळखा तर जहरी.
सामान्य नाम नसलेला शब्द ओळखा तर सुवर्णा. पुढील शब्दबंधू भाववाचक नाम ओळखा तर लालित्य आहे. पहिलं उत्तरावर प्रश्न आहेत. महात्मा फुले यांचा महाराष्ट्र या शब्दातून लेखकाला काय सुचवायचे आहे तर पुरोगामित्य. यावरून हा प्रश्न डॅडॅ सत्तावरती स्पष्ट होते. उपरोत भीषण म्हणजे काय तर भयंकर. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र प्रश्न पहा. खाली दिलेल्या विकास प्रक्रियेच्या वैशिष्ट्यामध्ये कोणते वैशिष्ट्ये अयोग्य आहे? अयोग्य आहे. प्राण्यांच्या तुलनेत मानवाच्या विकासाचा वेग जास्त असतो. विकास हा संश्लेषित स्वरूपाचा असतो. विकास प्रक्रियेमध्ये व्यक्ती भिन्नता आढळते. विकासामध्ये भोवतालच्या परिसराचा वाटा असतो. हे सर्व बरोबर आहे. इथं पहा प्राणी जन्मताच सक्षम असतात. 62. कुमारवस्थित विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करावा? 3 नंबर. शिक्षकाच्या आचारात विचारात विसंगती नसावी. 63. जीन पियाजेंनी बौद्धिक विकासाची जी उत्पत्ती मांडली त्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? 4 नंबर. संबोध निर्मितीसाठी अवबोधात्मक व कारक विकास अनावश्यक. पहा ही उत्पत्ती मुलांना प्रत्यक्ष अनुभव देण्यास भर देते. बरोबर आहे. ही उत्पत्ती मुलांच्या तयारीला अधिक महत्त्व देते. बरोबर आहे. विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून संबोध विकसित होता. हे पण बरोबर आहे आणि असत्य आहे ऑप्शन नंबर 4. 64. व्यक्ती विकासात अनुवंशाचा अभ्यास अत्यंत महत्त्व असतो. याला खालीलपैकी कोणते विधान समर्थन देत नाही तर ऑप्शन नंबर 1. बालकांचे व्यक्तिमत्व त्यांचे पालक तसेच शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकतात. हे समर्थन देत नाही. अनुवंशाने प्राप्त होणाऱ्या गोष्टीचा व्यक्तिमत्व विकासात वाटा असतो. बरोबर आहे. जन्मजात स्वभाव व्यक्तिमत्व विकासात महत्त्वाचा घटक असतो. हे पण बरोबर आहे. अनुवंश हा व्यक्ती विकासाची शारीरिक गुणवैशिष्ट्य बुद्धिमत्ता ठरवतो. हे पण बरोबर आहे. 65. स्पिअरमॅन यांनी बुद्धीच्या उत्पत्ती मांडताना द्विघटक सिद्धांतामध्ये काही सामान्य घटक व विशिष्ट घटक मांडले आहेत. खाली दिलेल्या घटकामध्ये विशिष्ट घटक कोणता? पहा पहिला घटक त्याला जी फॅक्टर म्हणतात आणि दुसरा घटक एस फॅक्टर. पहा कल्पनात संबंध शोधणे सामान्य घटक आहे. अनुमान करणे सामान्य घटक आहे. गोंधळ शोधणे सामान्य घटक. विशिष्ट घटक पहा विज्ञानातील प्रयोग करणे. विनेच्या बुद्धिमापन परिमाण श्रेणीचे खालील कोणते वैशिष्ट्ये नाही तर ही परिमाण श्रेणी तयार झाल्यामुळे स्मृती प्रतिमा इत्यादी मनशक्तीचे मापन करून बुद्धिविषयी निष्कर्ष काढणे सुरू झाले. पीटर सॅलिव्हो जॉन मेरेने भावनिक बुद्धिमत्तेच्या आत्मपूर्तीच्या घटकात खालीलपैकी कोणत्या क्षमतेचा समावेश केला आहे? आत्मपरीक्षण. 68. शालेय स्तरावर व्यक्तिभेदानुसार विकास करण्यास पुढीलपैकी कोणती बाब मार्ग ठरेल तर शिक्षकांनी विविध वृत्तीच्या विद्यार्थ्यांना सारख्याच पद्धतीने केलेले अध्यापन. ज्या मुलांच्या शारीरिक स्वास्थ्य सुरक्षितता प्रेम आणि आदर या खालच्या दर्जाच्या गरजा समाधानकारकरित्या पूर्ण झालेल्या असतात ती मुले सतत प्रकटीकरणाच्या सवासाठी धडपडत असतात. असे मत खालीपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडले तर मॅस्लो. खाली दिलेल्या अभिरुची विषयीच्या विधानामध्ये कोणते विधान योग्य नाही? 4 नंबरचं योग्य नाही. पहा अभिरुची ही अवधानाचे व्यक्त स्वरूप आहे असं म्हणतात तर ते सुप्त स्वरूप आहे. अभिरुचीच्या बाबतीत खूप व्यक्तिभेद आढळतात. अनेक गोष्टीबद्दल आपली अभिरुची संबंधित असते. एखाद्या विषयाबद्दल आपल्या मनात अभिरुची असेल तर विषयाकडे आपले अवधान वळते. 71. डोळ्यासमोरून जळती उत्पत्ती वेगाने वर्तुळात फिरवली असता तेथे आपणास अखंड लाल वर्तुळ दिसतो. अशा दैनंदिन व्यवहारामध्ये काही घटनांमध्ये होणारे भास खालीलपैकी कोणत्या अवबोधामुळे होते तर विशिष्ट भौतिक परिस्थिती. भ्रमाचे 2 प्रकार इंद्रिय भ्रम आणि चित्तभ्रम. आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेची आठवण होताच तेथील शिक्षक त्यांचे व्यक्तिमत्व त्यांच्या अध्यापन वैशिष्ट्ये इत्यादी गोष्टीची आठवण प्रत्यावाहनावर परिणाम करणारे खालील कोणत्या घटकामुळे होते तर उत्तर आहे साहचर्य संबंध. खालीपैकी कोणता अध्ययन प्रकार टॉलमॅनच्या उत्पत्तीचा आहे तर गरज शमन. कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी शिक्षकांनी विविध पातळ्या ठरवायच्या प्रयत्नामध्ये खालील कोणते उदाहरण योग्य नाही
तर 4 नंबर. स्वैर कल्पना मनोरंजक वाटतात म्हणून परिकथा, राक्षसकथा मोठ्या प्रमाणात सांगाव्यात. निर्णायक विचार प्रक्रियेच्या अवस्थाचा योग्य क्रम, पूर्वतयारी, उभविणे, प्रेरणा, पडताळा. सांख्यिकी सरासरीचा खालीपैकी कोणता फायदा आहे? 2 गटातील तुलनात्मक निष्कर्ष काढता येतात. 78. अध्ययन वक्रातील पठारावस्थेबाबत खाली काही विधाने दिली आहेत, त्यापैकी कोणते विधान योग्य आहे? पठारावस्थेपूर्वी व पठारावस्थेनंतर प्रगती होत असते. 79. अर्धबोधावस्थेत माणूस अनेकविध साहचर्य संबंध जोडून व तुलनात्मक समानता प्रस्थापित करून रूपकांचा वापर करून विचार करीत असतो. याच प्रकारे चालना देण्याचा व गतिमान करण्याचा प्रयत्न खालीपैकी कोणत्या पद्धतीत आहे? तर सायनेटिक्स. लेखन कार्य, चित्रकला, नकाशा काढणे, गृहविज्ञानातील काय प्रात्यक्षिक करणे, खेळ खेळणे इत्यादी सर्व बाबी खाली केलेल्या प्रोजेक्टच्या कोणत्या वर्गीकरणात येतात? तर कौशल्य प्रधान प्रोजेक्ट. एकाच कवीच्या 2-3 कविता स्वतंत्रपणे शिकवून त्या आधारे कवीच्या काही काव्य वैशिष्ट्यांची व काव्यविषयक भूमिकेची जाणीव विद्यार्थ्यांना करून देऊन उदाहरणे व पूरक संदर्भ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे खालीपैकी कोणत्या पद्धतीद्वारे केले जाते? तर समालोचन. 82. जेव्हा समस्यांचा शोध घेऊन त्याचे निराकरण करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित केली जाते, तसेच प्राप्त माहितीचे विश्लेषण वर्गीकरण करून त्यातून संकल्पना विकसित करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित केली जाते, तेव्हा खालीपैकी कोणत्या प्रतिमानाचा उपयोग होतो? तर ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान. खालील अस्थिभंगाची कोणकोणती कारणे आहेत? तर पोलिओ, हाडांचा क्षयरोग, कुष्ठरोग, मायस्थेनिया, पाठीच्या मणक्याचे मार, ऑस्टिओमालायटिस, लकवा, संधिवात हे सर्व आहेत. संबोधिता व्यवस्थापन प्रतिमान, आत्मनियंत्रित शैथिल्य प्रतिमान, मानसिक तणाव कपातीकरण, आत्मविश्वास प्रशिक्षण प्रतिमान आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान हे सर्व प्रतिमाने खालीपैकी कोणत्या कुलात समाविष्ट आहेत? तर वर्तन परिवर्तन प्रतिमाने. सर्वसमावेशक शिक्षण आणि एकात्मिक शिक्षण यामध्ये फरकाचे कोणते विधान बरोबर आहे? सर्वसमावेश शिक्षणात अभ्यासक्रमात बदल असतो. व्यक्ती अभ्यास पद्धती खालीपैकी दिलेले विधान कोणते विधान योग्य आहे? तर ऑप्शन नंबर 2. ही पद्धती व्यक्तीच्या अपसामान्य वर्तनाच्या अभ्यासासाठी वापरली जाते. व्यक्ती आढळणाऱ्या गुणवैशिष्ट्यांच्या आधारे हिपोक्रेटिसने व्यक्तिमत्वाचे खालीपैकी कोणते वर्गीकरण दिले आहे? ते सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही, विषण्ण. फ्लँडर्सच्या आंतरक्रिया विशिष्टात निरीक्षण पद्धतीपैकी खालीपैकी कोणती बाब अयोग्य आहे? तर 3. प्रत्येक 5 सेकंदामधील कृतीची नोंद करावी. परीक्षेत नापास होणारा विद्यार्थी शिक्षकांनी नीट शिकवले नाही, शिक्षकाने पेपर कवडक तपासल्यास होतो, तेव्हा खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्राचा वापर केला जातो? प्रक्षेपण. ब्रोनन यांनी मांडलेल्या बौद्धिक विकासात्मक अन्वेषण उपपत्तीची खालीपैकी कोणती वैशिष्ट्ये नाही? तर वर्तन.